नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी 2025 मध्ये झालेल्या पेपर 1 मधील गणित या विषयाच्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण, ते देखील अत्यंत सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल असं। चला तर मग सुरुवात करूया। टीईटी पेपर 1 मध्ये गणिताचे 29 प्रश्न असतात। प्रश्न क्रमांक 91 पासून 120 पर्यंत। आज आपण त्यांची स्पष्टीकरणासह उत्तर पाहतोय। पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती विचारलेला आहे। त्रिकोणी संख्या माहित आहेत आपल्याला। पहिली त्रिकोणी संख्या 1 आणि 2 होतात 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28। पुढचे काही लागणार नाही आपल्याला। 3 ला पहिली त्रिकोणी संख्या म्हणले, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या, तर दुसरी होईल 6, तिसरी 10, चौथी 15 आणि पाचवी 21। या 5व्या स्थानावर येणारी जी त्रिकोणी संख्या आहे तिचा वर्ग आपल्याला विचारलाय। 21 चा वर्ग होतो 441, तो आहे पर्याय क्रमांक 3। पाहूयात पुढील प्रश्न। 8 2 0 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती। अंक आहेत आपल्याकडे 8 2 0 7। याच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी तयार करायची आहे आणि लहानात लहान देखील तयार करायची आहे। मोठ्यात मोठी करताना काय होणार आहे, तर आधी मोठी संख्या तयार करू आपण। 8 7 2 0 ही 4 अंकी झाली। 5 अंकी करताना 8 चा जास्त वापर करणार आपण। लहानात लहान करताना 0 सगळ्यात डावीकडे आपण नाही वापरू शकत, तर इथे वापरूया 2 आणि 0 डबल वापरणार आहोत। त्यानंतर राहिले 7 आणि हे 8, यातला फरक आपल्याला विचारलेला आहे। यातला फरक जर आपण काढला तर तो येतो 68,642। यांची वजाबाकी आहे 68,642, जो की आहे पर्याय क्रमांक 2। पाहूयात पुढील प्रश्न। नमिताने गृहोद्योगासाठी दशांश 7.5 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्ज फेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी। किती रक्कम परत करायची। आपल्याला सरळ व्याजाचे सूत्र माहित आहे। तत्पूर्वी आपल्याकडे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल आहे 1,50,000। त्यानंतर दर जो आहे तो आहे 7.5। इथेच आपण गोंधळतो, हे 7.5 आले आणि हे कसं होणार, त्याचं कन्व्हर्जन करूया आपण। 2 14 आणि 1 15, 15/2 असा आपण तो दर लिहिणार आहोत। आणि कालावधी जो आहे नंबर ऑफ इयर्स तो आहे 8 वर्षांचा। तर हे सोडवण्यासाठी सूत्र माहिती आहे आपल्याला, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100। शॉर्टकट मध्ये आपण त्याला म्हणतो कदम भागिले 100। तर इथं करूया। हे काढल्यानंतर येणारे व्याज इंटरेस्ट इज इक्वल टू 1,50,000 गुणिले दर जो आहे तो 15/2 गुणिले नंबर ऑफ इयर्स आहेत 8 भागिले 100। 0 0 गेले, 2 8 आणि व्याज जे आहे या सगळ्यांचा गुणाकार 1,500 गुणिले 15 गुणिले 4 केलं तर ते येतं 90,000 रुपये। 90,000 हे व्याज आलं, तो एक पर्याय आहे। पण आपल्याला विचारले एकूण किती रक्कम बँकेला परत करावी लागेल। परत करायची रक्कम म्हणजे काय असणार आहे, ती मुद्दल अधिक व्याज ह्या दोघांची बेरीज असणार आहे। 1.5 लाख आणि 90,000 मिळून होतात 2,40,000। तो पर्याय आहे 2,40,000, पर्याय क्रमांक 1। थोडासा विचार केला असता तर यातले काही पर्याय सुरुवातीलाच बाद होतात, जसं की 1.5 लाख रुपये घेतलेले आहेत, नंतर व्याजासहित परत करायचे आहेत, म्हणजे 90,000 ही 1.5 लाखापेक्षा कमी रक्कम आहे, ही होऊ शकणार नाही। 24,000 सुद्धा होऊ शकणार नाही। पण त्या 2 पर्यायांसाठी तसं पाहिलं तर 9 लाख सुद्धा खूप जास्त होते, ती पण होऊ शकणार नाही। लॉजिक लावून देखील हा प्रश्न आपण सोडवू शकलो असतो। पाहूयात पुढील प्रश्न। एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24, गणितात 50 पैकी 38, विज्ञानात 75 पैकी 63 आणि हिंदीमध्ये 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले। शेकडेवारीवर आधारित प्रश्न आहे। पहिल्यांदा पहा, 24 30 पैकी, त्यानंतर 38 आहेत 50 पैकी, त्यानंतर आहेत 63 75 पैकी आणि शेवटी आहेत 63 90 पैकी। आता यांचा जर विचार केला आपण तर यातला सगळ्यात मोठा आपल्याला शोधायचा आहे। मग सगळ्यात मोठा शोधत असताना ज्या सेम व्हॅल्यू दिसत आहेत 63 75 पैकी 63 चांगले मार्क आहेत की 90 पेक्षा 63,
75 पैकी 63 म्हणजे हे शेकडेवारीत जास्त येणार आहेत, म्हणजे हा पर्याय ऑटोमॅटिक कट झालेला आहे यातला. आता या तिघांमधूनच आपल्याला शेकडेवारी काढायची आहे. ती काढत असताना आपण काय करतो, याला 100ने गुणतो आणि आपल्याला शेकडा गुण मिळतात. याला 100ने गुणतो आणि शेकडा गुण मिळतात. यालाही 100ने गुणतो आणि शेकडा गुण मिळतात. इथे जर आपण सोडवलं, हे 0 0 3 8 हे 24 आणि 8 10 80% होतात. इथे 0 0 गेले आणि 5 दुने 10 38 दुने 76% होतात. 50 पैकी 38 म्हणजे 100 पैकी 76%. इथं 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 उरले 3 2 6 3 3 आणि 21 चौक 84% होतात. आता पहा, यांच्यामध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी दिसते आपल्याला 84%. ही आहे 63 75 पैकी, आणि 63 75 पैकी कोणत्या विषयात आहेत? विज्ञानात आहेत. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 विज्ञान. पाहूयात पुढील प्रश्न. सोनालीने 50 डझन केळी ₹60 प्रति डझन दराने खरेदी केली आणि 550 ला शेकडा या दराने विकली, तर किती रुपये नफा किंवा तोटा होईल? यासाठी आपल्याला माहित पाहिजे, नफा तोटा काढायचा म्हणजे खरेदी किंमत माहित पाहिजे. खरेदी किंमत काढताना 50 डझन केळी आणि ₹60 दराने घेतली. 50 गुणिले 60 होतात हे 3000, आणि विक्री करताना काय केले, ₹550 प्रति शेकडा दराने विकली. आता 550 प्रति शेकडा. पहिल्यांदा केळी किती घेतली होती ही आपण संख्या निश्चित करूया. केळी घेतलेली आहे 50 डझन, म्हणजेच 12 गुणिले 50 हे 600 केळी तिने एकूण घेतल्या होत्या. आता विक्री किंमत काढताना एक लक्षात घ्या, 600 केळी घेतलेल्या आहेत आणि ₹550 शेकडा दराने घेतल्यात, म्हणजे 100 केळी 550 रुपयांना घेतल्या, तर 600 केळी किती रुपयांना घेतल्या असतील? तर पहा, 100 सक 600, 6ने गुणल्यावर 600 येतात. मग 550 ला पण 6ने गुणावं लागेल. 550 गुणिले 6 केल्यानंतर येते रक्कम 3300 रुपये. याला 6ने गुणलं आपण. मग आता विक्री किंमत 3300 आणि खरेदी किंमत आहे 3000. तर यांचा विचार केला तर नफा बरोबर विक्री वजा खरेदी, म्हणजेच 300 रुपये नफा तिला झालेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. याचं उत्तर असणार आहे ₹300 नफा. पाहूयात पुढील प्रश्न. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोनांच्या किती जोड्या मिळतील? या 2 समांतर रेषा आहेत, यांना एका छेदिकेने छेदलं. संगत कोण जे होतात ते होतात रेषेच्या वरचे आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे, म्हणजे हा ही एक जोडी तयार झाली. हे 2 जोड्या तयार झाल्या. 3 या 3 जोड्या तयार झाल्या. 4 आणि ही 4थी जोडी तयार झाली. ज्यांना सेम नंबर दिले ते एकरूप कोण आहेत, संगत कोण आहेत. याचं उत्तर असणार आहे 4 जोड्या तयार होतात. पाहूयात पुढील प्रश्न. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती विचारली आहे. त्या वर्तुळाचं एक केंद्र आपण O आहे आणि यापासून एक जीवा जी आहे तिचं नाव आहे PQ. ही PQ ही जीवा 16 सेंटीमीटर लांबीची आहे. हिची लांबी आहे 16 टोटल, आणि हिचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर हे नेहमी लंबांतर असतं, लंब असतं. 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. 6. आता या ठिकाणी आपलं एक लक्षात आलं पाहिजे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे जीवेचे समान 2 भाग करतो. मग 16च्या निम्मे होतील 8. आपल्याला विचारली वर्तुळाची त्रिज्या. इथे कामाला येणार आहेत पायथागोरस. पायथागोरसच्या प्रमेयानुसार 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 6 8 10 हे त्रिकूट आपल्याला माहित आहे. 10चा वर्ग म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे 10 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूयात पुढील प्रश्न. वर्गमुळात काही संख्या दिलेल्या आहेत. 800 वजा 175 होतात 625, म्हणजे हे वर्गमुळात येतील 625. 0.58 अधिक 0.06 म्हणजे हे होतील वर्गमुळात 0.64. 1024 त्याचं वर्गमूळ ते असतं 32. ह्या तिघांचा गुणाकार आहे वर. खाली 100चं वर्गमूळ येतं 10 आणि 256चं वर्गमूळ येतं 16. चला ह्या व्हॅल्यूज खाली घेऊया आपण आता. वर्गमुळात 625 गुणिले वर्गमुळात 0.64 गुणिले 32
छेद 10 गुणिले 16, 16 एके 16, 16 दुने 32, त्यानंतर बे एके बे आणि बे पंचे 10, 625 चं वर्गमूळ येतं 25 गुणिले 0.64 चं वर्गमूळ येणार आहे 0.8 भागिले 5 करायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी 5 एके 5 आणि 5 5 25, 8 पंचे होतात 40, दशांश चिन्हानंतर एक अंक आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे 4. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूयात पुढील प्रश्न. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील? सोपं आहे. 5 ताटे अधिक 10 वाट्या बरोबर आहे 1000. त्यानंतर 2 ताटे आणि 8 वाट्या, 2 ताटे अधिक 8 वाट्या बरोबर आहेत 560. आपल्याला विचारले एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील. आता आपल्याला या दोघांमध्ये समान काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळे एकातून दुसरं वजा केलं ताट तरी गायब होतील किंवा वाट्या तरी गायब होतील. सुरुवातीला आपण काय करू शकतो, या ताटांना या सगळ्यांना 5 ने भाग जातोय तर या सगळ्यांना आपण काय करूया 5 ने भाग देऊया. 5 एके 5 म्हणजे 1 ताट अधिक 5 दुने 10 2 वाट्या बरोबर 5 दुने 10 0 0 200 रुपये आले. त्यानंतर ह्या सगळ्यांना 2 ने भाग जातोय तर आपण 2 ने भागून टाकूया यांना. इथे होईल 1 ताट अधिक बेचोक 8 वाट्या बेचोक 4 आणि इथे होणार आहे 2 ने भागल्यावर 28 दुने 56 म्हणजे 280. हे आहे समीकरण पहिलं, हे आहे समीकरण दुसरं. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की दुसऱ्या समीकरणातून पहिलं समीकरण आपण वजा करू शकतो. समीकरण 2 वजा समीकरण 1 करूया. हे केल्यानंतर काय होईल 1 ताट अधिक 4 वाट्या बरोबर आहे 280 आणि यातून वजा करायचे 1 ताट अधिक 2 वाट्या बरोबर 200. ही वजाबाकी केल्यानंतर हे 1 ताट गेलं, 4 वाट्यांमधून 2 वाट्या गेल्या राहिल्या 2 वाट्या बरोबर 280 तून 200 गेले राहिले 80. तर 2 वाट्या बरोबर 80 आले म्हणजेच 1 वाटी बरोबर काय असणार आहे 40 रुपये असणार आहे. आता कोणत्याही एका समीकरणात ती किंमत टाकूया. या पहिल्यातच टाकू छोटे 1 ताट अधिक 2 वाट्या बरोबर 200 आहे. तर 1 ताट अधिक 2 वाट्या, 2 वाट्या म्हणजेच किती 2 गुणिले 40 80 बरोबर आहे 200. 80 तिकडे जाऊन वजा होतील आणि 1 ताट बरोबर येणार आहे 120. आता आपल्याला विचारले काय एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील. एका ताटाची किंमत आहे 120 भागिले एका वाटीची किंमत आहे 40 म्हणजेच यामध्ये किती 40 त्रिक 120 त्यामध्ये 3 वाट्या मिळणार आहेत जो की आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 100. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत. सामायिक विभाजक किती आहेत हे विचारले आपल्याला. 72 चे विभाजक शोधावे लागतील, 96 चे विभाजक शोधावे लागतील. विभाजक शोधण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. 1 ने भाग जातोच. 1 ने 72 ला भागल्यावर किती येतात ते लगेच लिहून घ्यायचे 72. 2 ने भाग जातो, 2 ने भाग दिल्यावर किती येतात 36 लगेच लिहूया 36. 3 ने भाग जातो, 3 ने भाग दिल्यावर किती येतात लगेच लिहूया 24 त्रिक 72. 4 ने भाग जातो 4 ने भाग दिल्यावर लगेच किती येतात 18 चौक 72. 5 ने नाही जात, 6 ने जातो 6 ने भाग 6 12 72. त्यानंतर 6 नंतर 7 ने नाही जात, 8 ने जातो 8 9 72. आता 8च्या पुढे चेक करायची गरज नाही कारण 9चा वर्ग 81 येतो, तो 72च्या पुढे आहे. आता 96 चे तसेच आपण विभाजक शोधूया. 1 ने भाग जातो, 1 ने भाग दिल्यावर येतात 96. 2 ने भाग जातो तर 2 48 दुने 96. 3 ने भाग जातो का यस जातो तर किती 32 त्रिक 96. त्यानंतर 4 ने जातो का भाग जातो 4 24 चौक 96. 5 ने नाही जात, 6 ने जातो का यस जातो 6 16 96. 7 ने जात नाही, 8 ने जातो का येस जातो 12 8 96. 9 ने जात नाही, 10 ने जात नाही, 10च्या पुढे चेक करायची गरज नाही कारण 10चा वर्ग 100 येतो जो की 96च्या पुढे आहे. आता यांच्यात सामायिक विभाजक आपल्याला विचारलेले आहेत.
तर यातले जर आपण सामायिक विभाजक पाहिले तर ते आहेत पहा 1, त्यानंतर 2, 3 पण सामायिक आहे, 4 पण आहे, 6 पण आहे, 8 पण आहे, त्यानंतर 9 नाही 12 आहे, 12 पण सामायिक आहे, 16 वर नाही, 24 वर आहे, 24 पण सामायिक आहे, 32 वर नाही, 48 वर नाही, हे नाही. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एकूण सामायिक विभाजक त्यांच्यामध्ये 8 आहेत, हे आपल्या लक्षात येतं. 1 मिनिटाच्या आत सुटणारा प्रश्न आहे, सोपा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास 30 भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील विचारले. यात मजूर आणि लागणारे दिवस हे दिलेले आहे. मजूर आणि लागणारे दिवस हे एकमेकांशी व्यस्त प्रमाणात असतात. मजुरांची संख्या वाढली की दिवस कमी लागतात, मजुरांची संख्या कमी झाली की दिवस जास्त लागतात. 8 मजुरांना 5 दिवस लागतात, 8 मजुरांना 5 दिवस. मजुरांची संख्या 5/4 पट केली. आता 5/4 पट केली म्हणजे आधी 8 मजूर होते, याची 5/4 पट केली म्हणजे 4 दुने 8 आणि 5 दुने 10. 10 मजूर आता असणार आहेत कामाला, तर दिवस किती लागतील? हे एकमेकांशी व्यस्त चलनामध्ये आहेत, म्हणजेच या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार असतो. याचाच अर्थ होणार आहे 8 गुणिले 5 बरोबर 10 गुणिले x. इकडे होतील 8 पंचे 40 बरोबर 10 गुणिले x. 10 चोक 40 होतात, म्हणजेच x बरोबर येणार आहे 4. आता 4च दिवस लागणार आहेत, म्हणून लगेच 4 ला क्लिक करायचं नाहीये. किती कमी दिवस लागतील विचारलेला आहे. म्हणजे पूर्वी लागत होते दिवस 5, आता लागणार आहे 4. म्हणजे किती कमी दिवस लागणार आहेत? 5 - 4 बरोबर 1 दिवस कमी लागणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1. असे फसवे पर्याय असतात, फसवे प्रश्न असतात. आपल्याला नेमकं विचारलेलं काय आहे हे मात्र काळजीपूर्वक पाहायचं आहे. पाहूयात पुढील प्रश्न. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे. समीकरणात मांडणी करायची आहे. एका संख्येची 3 पट, x ही संख्या आहे, तिची 3 पट 3x आणि 6 यांची बेरीज अधिक 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे. 15ची चौपट इतकी बेरीज आहे, म्हणजेच 3x अधिक 6 बरोबर झाले 15 चोक 60. हे 6 तिकडे जाऊन वजा होतील आणि 60 - 6 येतील 54. हे 3 तिकडे जाऊन भागिले होतील, म्हणजे x येईल 18 त्रिक 54. हे ती संख्या असणार आहे 18. आपल्याला विचारले काय? लगेच तिकडे जायचं. 18 पाहिले लगेच 18 नाही रंगवायचं. विचारले काय? त्या संख्येची निमपट किती, म्हणजे 18ची निमपट करावी लागणार आहे. 18ची निमपट 92 18 9 येते निमपट, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. पाहूयात पुढील प्रश्न. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 5.25 किलोमीटर म्हणजे 5.25 किलोमीटर डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर, 9.5 हे आहेत हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? तर यासाठी आपल्याला चार्ट जी पट्टी आहे ती माहित पाहिजे की मीटर असतो, त्यानंतर इकडे असतात डेका, हेक्टो आणि किलो, आणि उजवीकडे असतात डेसी, सेंटी आणि मिली. ते काही लागणार नाहीयेत, पण माहितीसाठी लिहिले तिथे. आता 5.25 किलोमीटर हा जो पॉइंट आहे हा त्या एककाच्या घरात असतो. हे पॉइंट 5.25 म्हणजे पॉइंट इथे असणार आहे 5.25. खाली 9.5 हेक्टोमीटर आहेत. हा पॉइंट जो आहे तो हेक्टोच्या घरात असणार आहे, म्हणजे पॉइंट असणार आहे हेक्टोच्या घरात. इथे आले 9.5. हे पॉइंट नाही लिहिले, आता इथे जरी चालतील. हे आपल्या माहितीसाठी फक्त मी पॉइंट तिथे दिला होता. यांची करायची आता आपल्याला वजाबाकी. का? एवढ्या रस्त्यापैकी एवढा बनून झालाय, तर शिल्लक किती राहिला? 5 गेले 0 आणि 52 मधून 9 गेले, राहिले 43.
आपल्याला पर्याय जे आहेत ते मीटर मध्ये दिलेले आहेत. आपल्याला मीटर पर्यंत जायचंय म्हणजे इथे एक 0 द्यावा लागेल. हे मीटर किती झाले? 4300 मीटर. तो आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने जर मांडणी केली तर दशमान परिमाणांवर आधारित उदाहरणं सहज सोडवता येतात. बघूयात पुढचा प्रश्न. सोपा आहे. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला. 7:45 वाजता म्हणजे किती? 7:45 पाव उणे 8. उणे म्हणजे कमी. 8 वाजायला पाव तास कमी. पावणे, पाव उणे. आणि तो संपला किती? त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला. दुपारचे 2:30. हे 2:30 जे आहेत हे दुपारचे आहेत. आता या प्रकारचं उदाहरण सोडवताना यात सोपी गोष्ट आहे. ह्या 12 ताशीला 24 ताशीमध्ये कन्वर्ट करा. दुपारचे 2:30 म्हणजेच किती होणार आहे? 12 आणि 2 14:30. त्यातून आपल्याला हे सकाळचे 7:45 वजा करायचे. ही वजाबाकी करत असताना 30 मधून 45 जात नाही. 1 तास घ्यायचा आहे तिकडे. 1 तास म्हणजे इथे राहिले 13 तास. 1 तास इकडे गेल्यावर त्याचे 60 मिनिटं आणि हे आधीची 30 मिनिटं म्हणून झाली 90 मिनिटं. 90 मधून 45 गेले राहिले 45. 13तनं 7 गेले राहिले 6. 6 तास 45 मिनिटं म्हणजेच यासाठी लागणार आहेत पावणे 7. 7ला पावभाग कमी. पावणे 7 जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूयात पुढील प्रश्न. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची 1 माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? साधं सोपं भागाकाराचं उदाहरण आहे. फक्त त्यातल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला फसवणाऱ्या दिल्यात. भागाकाराची कन्सेप्ट किती क्लिअर आहे हे यातून पाहिलं जाणार आहे. तर 12ने भाग देऊया. 12 × 12 आणि इथं भाग दिल्यानंतर 12 × 36 1200 इथपर्यंत बरोबर येतं आणि लगेच 12×5 60 केलं जातं. तिथंच चुकतं. फक्त 6 येणार आहे. 6ला भाग जाणार नाहीये. त्यामुळे 1200 मग त्याचे 60 होतील आणि मग 12×5 60 होतील. याचा अर्थ किती माळा तयार होतील? 3005 माळा तयार होतील. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खूप भागाकारातले हे आवडते प्रश्न असतात जे प्रश्नपत्रिका काढतात त्यांचे. पाहूयात पुढील प्रश्न. एका पुस्तकाची 507 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील? अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवताना आपण याला बार अप्रोचनी सोडवणार आहोत. तर याप्रमाणे याची बार डायग्राम मी एक काढली की त्या पुस्तकाला एवढं पुस्तक आहे. त्याची 507 म्हणजे पुस्तकाचे भाग केलेत 7. 1 2 3 4 5 6 7. 7 भाग केले. 7 पैकी 5 भाग वाचून झाले. हे 5 भाग वाचून झाले तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली. हे 2 भाग म्हणजेच किती आहेत पानं? ही 56 पेजेस आहेत. 2 भाग म्हणजे झाले 56 पानं. 2 भाग बरोबर आहेत 56 पेजेस. मग एक भाग किती होईल? 28. यातला प्रत्येक भाग जो आहे तो 28 चा झाला. एका भागाची किंमत काढली आपण आणि त्याच्यावरून आता आपल्याला 7 भागांची काढायची. म्हणजेच काय करणार? 28 × 7 करणार. 7 8 56 7 2 14 5 19 196. हे त्या पुस्तकाला पानं असणार आहेत 196. अपूर्णांकांवर आधारित प्रश्न याप्रमाणे समजून घेऊन सोडवले. यामध्ये टाकीचे प्रश्न येतात. कधी एवढा भाग भरलाय अजून भरण्यासाठी किती पाणी लागेल ते या पद्धतीने जर सोडवले तर सहज सुटतात, अचूकपणे सुटतात. पाहूयात पुढील प्रश्न. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? 2 प्रकारे सोडवू शकता. चलन वापरून सोडवा किंवा एकमान पद्धतीने सोडवा. 2 शर्ट शिवायला 4.5 मीटर कापड म्हणजे 4.5 भागिले 2. एका शर्टला किती कापड लागेल ते आपण पाहूया. ते येणार आहे 2.25 मीटर. जनरली 2.25 मीटरच लागतं शर्टला. आणि आपल्याला विचारले तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? तर हे 2.25 × 15 आणि हा गुणाकार केल्यावर तो येतो 3375. दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजे 33.75 मीटर
एवढं कापड त्याला लागणार आहे. साधा सोपा प्रश्न, फक्त कॅल्क्युलेशन वर कमांड असली पाहिजे. पाहूयात पुढील प्रश्न. ओ केंद्र असलेले वर्तुळ कोन ADB च्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते. जर मेजर अँगल ADB 68 डिग्री असेल तर AOB किती? हा AOB काढायचा आहे आपल्याला. यामध्ये दिलेली माहिती पहा. ADB आहे 68 डिग्री, हा 68 आहे. आता इथं A ला आणि B ला ह्या त्रिज्या आहेत. DA ही स्पर्शिका आहे आणि स्पर्शिका आणि त्रिज्या ह्या नेहमी एकमेकींना काटकोनामध्ये स्पर्श करतात. म्हणजे हे जे कोन आहेत हे असणार आहेत 90 अंश 90 अंश. तर आपल्याला एक माहिती आहे की इथं हा चौकोन तयार होतो ADBO आणि चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज जी आहे ती असते 360 अंश. या तिघांची बेरीज जर 360 मधून वजा केली तर आपल्याला मिळणार आहे AOB चं माप 90 आणि 180 आणि 68 होतात 248. यातून जर 248 वजा केले तर आपल्याला AOB चं माप मिळणार आहे 112 अंश. ही वजाबाकी येते 112 अंश, म्हणजेच AOB चं माप असणार आहे 112 अंश. पाहूयात पुढील प्रश्न. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते. पहा, 10 दिवसांची मजुरी हे आहे दिवस आणि मजुरी. 10 दिवसांची मजुरी मिळते 19,200 आणि काही मजूर आहेत. तिकडे मजूर घेतो मी, हे काही मजूर आहेत. मजुरांची संख्या 3 ने कमी केली. 3 ने कमी केली म्हणजे x वजा 3 झाले. 5 दिवसांची मजुरी 6,000 होते. 5 दिवसांची मजुरी होते 6,000. ठीक आहे. तर प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल हे विचारले. पहा, इथे 10 दिवसांची दिली आहे, इथे 5 दिवसांची दिली आहे. आपण ही एका दिवसाची काढायची तर आपण यांना एका दिवसावर आणूया. 10 दिवसांची मजुरी एवढी आहे तर एका दिवसाची मजुरी किती होईल? याला 10 ने भागणार आपण, 1920 होईल. तर 5 दिवसांची 6,000 होते तर एका दिवसाची किती होईल? 12 पंचे 60, 1,200 होईल एका दिवसाची. आता इथे पहा, ही आहे मजुरी, हे आहेत मजूर आणि हे एका दिवसाचे आहेत. आता x आणि x वजा 3 आहेत आणि मजुरी आहे 1920 आणि 1200 एका दिवसाची. 1920 आणि हे 1200. आता मजुरांमध्ये फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. 3चा फरक आहे. आणि मजुरीमध्ये फरक कितीचा आहे? एका दिवसाच्या 720चा आहे. म्हणजेच 3 मजूर कमी केल्यानंतर 720 रुपये दररोज कमी लागतात. म्हणजेच एका मजुराला किती रुपये मजुरी द्यावी लागत असेल? 720 भागिले 3, 24 त्रिक 72, म्हणजे 240 रुपये एका मजुराची प्रत्येक दिवसाची मजुरी असणार आहे. समजून घेऊन सोडवलं सहज सुटणार आहे. पाहूयात पुढील प्रश्न. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्राम, 60 किलोग्राम, 50, 24, 31 याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे लागतील? सरासरीवर आधारित प्रश्न आहे. सरासरी म्हणजे काय असतं? दिलेल्या सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक किती आहेत ते. इथं बेरीज करावी लागणार आहे 45, 60, 50, 24 आणि 31 यांची बेरीज भागिले करणार आहोत 5. यांची बेरीज केली तर ती येते 210 भागिले 5. 210 भागिले 5 येतात 25, 5 दुने 10, 42. एका पिशवीमध्ये 42 किलोग्राम तांदूळ बसणार आहेत. पाहूयात पुढील प्रश्न. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? तर केंद्रीय कोन काय असतो? वर्तुळाचं केंद्र आणि केंद्राजवळ तयार होणारा जो कोन आहे त्याला केंद्रीय कोन म्हणतो आपण. या केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे 125 अंश. केंद्रीय कोना एवढंच माप त्याच्या संगत वर्तुळ कंसाचं असतं, म्हणजे याचं माप सुद्धा असणार आहे 125 अंश. आपल्याला विचारले त्याच्या संगत विशाल कंसाचं माप किती? पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप असतं 360 अंश, 360 डिग्री कंप्लीट. त्यातले हे 125 घालवले की आपल्याला संगत विशाल कंसाचं माप मिळणार आहे. त्यातले 125 गेले, राहिले किती? 235 अंश. हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे, पर्याय क्रमांक 2. पाहूयात पुढील प्रश्न. खालील आकृतीतील पंचकोनी छेदीच्या शिरोबिंदूंची संख्या
ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पहा, बिंदूंची संख्या जास्त आहे पृष्ठांपेक्षा. कितीने ते आपल्याला काढायचं. तर ही पंचकोनी चिटी आहे. चिटी म्हणजे काय? खालचा आणि वरचा पृष्ठभाग समान असतात. आपण ही इकडे ड्रॉ करून घेऊया. जे इनविजिबल पार्ट आहे तो कसा असणार आहे आणि हा इकडे याच्या खालच्याला जोडलेला असणार आहे असा. म्हणजे ही वर्ण सपाट आहे. तर आपण पहिले बिंदू मोजूया. तर वर असणारे बिंदू आहेत 1 2 3 4 5 आणि हे 5 जसे वर आहेत तसेच 5 खालून असणार आहेत. म्हणजे एकूण शिरोबिंदू जे आहेत ते असणार आहेत 10. आता पृष्ठभाग मोजूया किती आहेत. तर उभे पृष्ठभाग पहा 1 2 3, या बाजूने असेल तो 4, या बाजूने असेल तो 5, वरचा 6 आणि खालचा 7. पृष्ठभाग असणार आहेत 7. आता 10 वजा 7 केल्यानंतर मिळतात 3. म्हणजे शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठांपेक्षा कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 3 ने जास्त. बघूयात पुढचा प्रश्न. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी आहे. तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? पहा, एका चौरसाची परिमिती आहे 9.6. याची प्रत्येक बाजू जी आहे ती असणार आहे 24 चौक 96 म्हणजे 2.4. परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू असतं. प्रत्येक बाजू असणारे 2.4. आता आपल्याला यामधल्या बाजू मोजायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करूया, यातल्या आपल्याला कळलंय एका बाजूची लांबी जी आहे ती आहे 2.4. आता यामध्ये काही पूर्ण बाजू आहेत, काही अर्ध्या आहेत. अर्ध्या बाजू आहेत. पूर्ण बाजू किती आहेत मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 बाजू पूर्ण आहेत. अर्ध्या बाजू किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6. 6 अर्ध्या बाजू आहेत. 6 अर्ध्या म्हणजेच पूर्ण किती असतील? 3 बाजू झाल्या. 13 आणि 3 झाले 16. आता काय करावं लागेल, आपल्याला कळलं की एकूण 16 बाजू आहेत. प्रत्येक बाजू 2.4 आहे. या पूर्ण आकृतीची जी परिमिती आहे ती परिमिती येणार आहे 16 गुणिले 2.4. 16 गुणिले 2.4 केल्यानंतर येतात 38.4 सेंटीमीटर. म्हणजेच या आकृतीची परिमिती आहे 38.4 सेमी. बघूयात पुढील प्रश्न. 8400 रकमेत 200 आणि 500 किमतीच्या समान नोटा आहेत. तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? पाहता, 200 आणि 500च्या समान नोटा म्हणजे 200 अधिक 500 यांचा एक बंच आहे असा आणि समान समान नोटा आहेत. असे किती बंच असले म्हणजे 8400 रुपये होतील? 500 आणि 200 झाले 700 इंटू x इज इक्वल टू 8400. म्हणजे x बरोबर आला 12. 700 तिकडे जाऊन भागिले होतील. x 12 आला. म्हणजेच 200 रुपयांच्या सुद्धा 12 नोटा असणार आहेत, 500च्या सुद्धा 12 नोटा असणार आहेत. आपल्याला विचारले एकूण किती नोटा आहेत. तर 12 अधिक 12 बरोबर किती नोटा असतील? 24 नोटा त्यामध्ये असणार आहेत. पाहूयात पुढील प्रश्न. 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे आणि 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास, घनाकृती म्हणजेच ते चौरसाकृती असणार आहे, उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? तर इथं हे सोडवताना काय करावं लागेल, या आयताचं क्षेत्रफळ वजा या 1 2 3 4 चौरसांचं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ माहिती आपल्याला लांबी गुणिले रुंदी वजा यातल्या एका चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग 1.5 चा वर्ग गुणिले असे 4 चौरस आहेत म्हणून याला 4 ने गुणणार. 12 झाले 108 वजा 1.5 चा वर्ग होतो 2.25 गुणिले 4 म्हणजेच 108. हा गुणाकार येतो 9. 108 मधून 9 गेले राहिले 99 आणि हे सगळे मीटर आहेत म्हणजेच हे 99 चौरस मीटर हे राहिलेल्या जागेचं क्षेत्रफळ असणार आहे. पाहूयात पुढील प्रश्न. 150 सेंटीमीटर लांब 120 मीटर रुंद 90 सेंटीमीटर उंची असणाऱ्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी ₹50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? आता इथं दर जो दिलाय तो चौरस मीटर मध्ये दिलाय, बाजू दिल्यात त्या सेंटीमीटर मध्ये दिल्यात, त्याला मीटर मध्ये आधी केलं पाहिजे. 150 म्हणजे हे झाले 1.5 मीटर, 120 सेमी म्हणजे हे झाले 1.2 मीटर, 90 सेमी म्हणजे हे झाले 0.9 मीटर.
100ने भागला आपण त्यांना, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. आता हे सोडवत असताना आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. एकूण पृष्ठफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी इज इक्वल टू 2. लांबी गुणिले रुंदी म्हणजे 1.5 गुणिले 1.2 अधिक ब्रेडथ इंटू हाईट म्हणजे 1.2 गुणिले 0.9 अधिक उंची 0.9 गुणिले लांबी 1.5. आता हे सोडूया. 2 कंसात 15 12 180 होतात, 1.8 येईल अधिक 12 9 108 1.08 येईल, 15 9 135 म्हणजे 1.35 येईल. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 2 गुणिले 4.23 आणि 2 गुणिले 4.2 केल्यावर होतात 4 2 8 23 2 46 8.46 चौरस मीटर. आता हे झालं एकूण पृष्ठफळ. आपल्याला दर सांगितलाय 50 रुपये त्याचा दर आहे, तर काय करणार, 50 गुणिले 8.46 करणार, 8.46 गुणिले 50 आणि हा गुणाकार आपल्याला उत्तर मिळतं 423. म्हणजेच त्यासाठीचा लागणारा खर्च जो आहे 423 रुपये असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी ओळखा. सहमूळ नसलेली म्हणजे असलेली म्हणजे सहमूळ म्हणजे अशा संख्या असतात की ज्यांना 1 सोडून कोणताही सामायिक विभाजक नसतो. यात आपल्याला एवढंच शोधायचं की कोणाला सामायिक विभाजक आहे. आता त्यासाठी आपण कसोट्या वापरणार, 2 ची कसोटी. 2 ने चेक करूया, या दोघांनाही 2 ने भाग जातो का, नाही जात. या दोघांनाही 2 ने भाग जातो का, 0 7 नाही जात. या दोघांना 2 ने जातो का, 5 आहे म्हणजे नाही जात. 2 ने जातो का दोघांना, नाही जात. 3 ने चेक करूया, कारण यांचे विभाजक शोधून मग त्यातला कॉमन शोधून मग काढायचं म्हणल्यावर खूप वेळ जाणार आहे. 3 ने चेक करूया, 6 आणि 1 7 5 12 जातो, 9 2 11 नाही जात म्हणजे दोघांना नाही जात. 4 आणि 1 5 म्हणजे नाही जात. 8 आणि 3 11 नाही जात. 7 आणि 2 9 होतात. 9 आणि 1 10 5 15 होतात. ह्या दोघांनाही 3 ने भाग जातो आणि जर दोघांना 3 ने भाग जात असेल तर या संख्या सहमूळ होऊ शकत नाहीत. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढील प्रश्न, आलेखावर आधारित प्रश्न आहे. एका गावाचे 4 दिवसांचे कमाल आणि किमान तापमान दर्शवले आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला जोड स्तंभालेख दिलेला आहे, त्यातलं कमाल तापमान आणि किमान तापमान दिलेलं आहे. कमाल म्हणजे काय असतं, मॅक्झिमम असतं आणि किमान म्हणजे काय असतं, मिनिमम असतं. किमान एवढं तरी करा म्हणजे मिनिमम एवढं तरी करा. चला पाहूया त्यावर आधारित प्रश्न. प्रश्न आहे, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे. म्हणजे इथं आपल्याला फरक काढावे लागते. तर इथे पहा फरक, इथं 20 आणि इथे आहे 30 म्हणजे इथे आहे 10चा फरक. इथे आहे 5चा फरक. इथे आहे 5 आणि 5 10चा फरक आणि इथे आहे 5 10 15चा फरक. कारण प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश आहे, म्हणजेच जेवढे सेंटीमीटर आहेत तेवढा फरक असणार आहे. त्यामध्ये 2 स्तंभांमध्ये असलेल्या अंतरातला फरक. यातून आपल्याला प्रश्न आहे की कोणत्या दिवशी फरक सगळ्यात जास्त आहे. तो आहे गुरुवारी. अत्यंत सोपा असा प्रश्न होता हा, गुरुवार. पाहूया आलेखावरचा पुढचा प्रश्न. 4 दिवसांच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती. आता यात एक गोष्ट लक्षात घ्या, या 4 संख्यांची बेरीज आणि या 4 संख्यांची बेरीज यातला फरक किती हे काढणं सेम आहे की यातल्या प्रत्येक संख्येमध्ये किती फरक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या या फरकांची बेरीज केली तरी देखील आपल्याला तेच मिळणार आहे. त्यामुळे इथे काय करायचंय, इथं फरक माहिती आपल्याला 10चा होता, 5चा होता, 10चा फरक होता आणि इथे 15चा फरक होता. या फरकांची जरी बेरीज केली तरी सुद्धा आपल्याला तेच मिळणार आहे जे कमाल तापमानांची बेरीज वजा किमान तापमानांची बेरीज केल्यानंतर मिळणार आहे. म्हणजे यातल्या जो फरक आहे 10 5 15 आणि 15 30 आणि 10 होतात 40. म्हणजे या कमाल आणि किमान तापमानांच्या बेरजेतला फरक आला 40 अंश. आणि आता येतोय आपण शेवटच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जर आपली सोडवण्याची पद्धत आवडली असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे यासारखी नवनवीन गणितं आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. शेवटचा प्रश्न जो आहे तो अत्यंत ट्रिकी असा होता. 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशांचा कोन होईल? तर 11:15 आपण घड्याळ जरा वेळासाठी समोर घेऊया. 12, 3, इथे 9, इथे 6, खालचं काही लागणार नाही, आपल्याला लागेल तेवढंच करू. 1, 2 आणि इथे 9, 10 आणि हे 11. तर 11:15 वाजता आपल्याला माहिती आहे की मिनिट काटा येतो 3 वर असणार आहे आणि तास काटा जो आहे तो 11च्या थोडा पुढे असणार आहे. आता प्रत्येक तास म्हणजे 30 अंश असतात. 30 अंश का? पूर्ण घड्याळ 360 अंश असतं. मग 11 ते 3 मध्ये 1, 2, 3, 4 तास म्हणजे 120 अंश होतात. आता 120 अंश पेक्षा हा कोन कमी असणार आहे, कारण तास काटा 11च्या पुढे निघून गेलाय. 120 पेक्षा कमी असलेला पर्याय एकच आहे यामध्ये, 112.5 अंश. आणि तेवढ्या याच्यावरच हे उदाहरण सुटून जातं. तसं नसेल सोडवायचं तर आपल्या नेहमीच जी पद्धत आहे 30 तास वजा 11/2 मिनिट याचा वापर करून देखील तुम्ही यातला कोनाचं माप काढू शकता. हे जर केल्यानंतर 180 पेक्षा जास्त अंशात्मक माप आलं तर ते 360 मधून वजा करायचं आहे. एवढंच यामध्ये करायचंय आणि तेच अंशात्मक माप असतं. पण सोडवण्यापूर्वी एकदा पर्याय पण पाहून घ्यायचे आणि त्यामध्ये काही इतर शक्यता आहेत का याचा पण विचार करायचा. आजसाठी एवढंच, थांबूया इथेच आणि सोबत राहूया. तुम्हाला सगळ्यांना गणिताच्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा.